द्या देवा. बरं घ्या मग आशीर्वाद जा. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. जा सुखा नांदत राहा. एवढं नसून सांगते ना माझ्यासोबत माझा दुसरा मित्र घेतो आणि बाजारात जातो असतो. जातोय मग. नेहमीचा व्यवसाय म्हणजे बाजारात जायचं आणि त्या दुधाची खरेदी विक्री करायची. तर वेळ नाही घालता मित्राला घेतो आणि बाजारात निघतो. अरे नंदलाल राम 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 राम. काय रे घरात काय करत होता? अंडा दे तू. अंडा द्यायला कोंबडे काय वाईट वाटतं का? आपला किराणा दुकान आहे. हा गिराय कोणता मी दिले अंडा दे तू. म्हणजे गिरायकाला अंडे दे असं आहे का? बरं जाऊ दे. तुला आठवण करायचं कारण आहे का? आपला नेहमीचा व्यवसाय म्हशी बाजरा ना. म्हशी बाजारतो का? वाईट वाटलं का? आणि मग कोण केळी का ना धंदा करस. बरोबर. कोण चिक्कू ना धंदा करस. हा आणि कोण बुड्डी के बालवाले. अरे धंद्याची लाज नसते. पोट भरा आणि करतात. कोणी बी कोणा धंदा करायला लाग जायले. करायला काय हरकत? म्हशी बाजरा मग काय आहे? बरोबर. एकच म्हैस 500 रुपयाने भेटस. अर्धी मर्धी बाजरी देऊन कथा बी निघाव. पुरा काम करस का? असं काम नाही करो. जाऊ दे. तुला आठवण करण्याचं कारण आहे का? आपण काल बाजारात गेलो. मग काल तिच्याकडून आपण माल घेतो. ती काल आली नाही. मला कालपासून तिच्यावरती राग आलेला आहे. संताप आलेला आहे. म्हणून आपण जायचं तिच्याकडून अधिक किंवा नाही बघायचं आणि माल घ्यायचा. आपल्या लक्षात चाल आली 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 आली. कोण आली? संडास. हो संडास. मी का संडासची गोष्ट करतोय का? जाऊ दे. बेमिल तुकलायला सकाळी आगेली सुदूर. म्हणजे बेमिल तुकलावल्या का? संडास गायब होई जात. असं आहे का? हा तोच उपाय करावा लागेल आता नाही का? बडे घ्यायची गरज नाही. अरे आली परंतु कोण आली? कोण? तू काही पाहिलं का? तुम्ही काय धावलं का? दाखव का? हा समोर बघ. हा समोर. बापरे एवढी पब्लिक देखील नाही मी अजूनपर्यंत. अरे नालाय का? तिकडे नको बघू. माझ्या पोटाकडे बघ. दिसली? मग दिसली? कोण आहे? कोणीतरी ना नी गावडी सुटेल हे. अरे ती काय गावडी आहे का? मग कोण आहे? अरे तिला गावडी नाही म्हणत. तिला गवडण म्हणतात. गवडण. गवडण म्हणजे? गवडण म्हणजे बाई म्हणता का? लेडीज आहे. अरे नालायक. गवडण बाई लेडीज स्त्री उमानावर असणारी महिला सर्व काही एकच. एकच काय? तुम्ही बोललात ते. मी काय बोललो? वन्स फोर. गवडण बाई लेडीज स्त्री उमानावर असणारी महिला सर्व काही एकच. एकच. काय? मग कोणता नाटा द्यांगा तिसकड बोललो का? मूर्खपणी करता बेशर मीडियट काढा वाकल्याचा मारायला तुला काही लाशर वाटते का? आपा बिरी दाबत जाय दादा. नीटच गाडी येस. वरे बरं जाऊ दे. बघ तिच्याकडे कशी दिसते. अरे 3 तालाच्या महाडीवरती सुंदर एक दिसली. दिसली? 3 तालाच्या महाडीवरती सुंदर एक दिसली. दिसली? तिचे केस मोकळ्या आईना धरुणी जीवा मारीत बसली. जीवा मारीत बसली का? रूप निहारीत बसली. नालायक कुणीकडचं. आईना धरुणी न्यारी करत बसली. अरे ती न्यारी नाही. रूप सजवत बसली. साडीवर कशी दिसते? साडी अंजरी चोडी जंजरी दंडा तिच्या कसली. कसली? कसली? साडी अंजरी चोडी जंजरी दंडा तिच्या कसली. अशीच रंबा पुतळी माझ्या गोदडीत येऊन मुतली. गोधडीतून मुतली का? ती जर गोधडीत येऊन मुतली तर काय माहिती का? वल्ले चिम गोधडी होईन आणि वास कुंमट पटक पाय. काही सांगतो का? अरे हृदयात येऊन ठसले. हृदयात? हा बघ. ते जरी काही केलं ना मला तिच्यावरचा राग गेलेला नाही. आज पण राग जसाच तसा आहे. तिला जाऊन सांग आमच्या मालक आलेत म्हणा. काय म्हणते भाऊ आपण तिच्या चमकड चमकड काय पळ करत राहतो. काय तोंड कधी? तोंड तोंड दिसत नाही. अरे येडा तोंड तिकडे. इकडे पाठ आहे. ती पाठ आहे. मग बोकड्या कथा आहे.
पाठ आणि बोकड्या नाही. पाठ म्हणजे तुला कळालं का? नाही. तोंड म्हणजे फ्रंट तिकडे आहे आणि इकडे बॅक आहे. बापरे, इकडे बॅक आहे. मग बॉल कसा आहे? बॉल नालायक. अरे बॉल आणि बॅट नाही. फ्रंट म्हणजे पुढचं तोंड तिकडे आणि माग बॅक आहे म्हणजे मागची बाजू इकडे. असं आहे का? बॅक म्हणजे माग आणि फ्रंट म्हणजे पुढं. तोंड तिकडे तोंड, आपल्याकडे पाठ आहे. पाठ खाली नाही वरून दाखव. पाठ आहे ना. नालायक कुणी कसा जाऊन सांग तिला आमच्या माला घालेत ना. नमस्कार. नमस्कार. आमचे मालक आले. तुमचे मालक आले तर मी काय करू? आप्पा काय नमस्कार म्हटलं. आमचे मालक आले. मग मालक आले ते मी काय करू? मी काय करू? म्हणजे तिला बनवायला गेले का? मग ते अशी जंगली सारखी तरवटा सारखी बोलेन तर मी बोलसू. अरे तिला जायचं सांग. आमना मालक बोलणार नाही. आमना मालक बोलाव नाही. मी सुद्धा बोलणार नाही. तू बोलणार नाही? तुम्ही पण बोलणार नाही. मग तुम्हाला टाया कस काय बसी? कसं टाया? बोला चाला ना. तू बोलाव नाही आप्पा. ती बोलाव नाही. मग तुम्हाला तू काय काम नाही. काय विषय तुम्हाला खाल्लाय? खाल. अरे हात खाल्लाय. म्हणा हात खाल्ला. काम कोण करत? मी. काही काम राहणार मी कोण सांगा माले बरोबर की नको? मला हात खाल्ला कोणी? तुला खाल ना. हात खाल. मी तुला सांगतो. तू तिला बोला ना. ती जे सांगेन ना ते मला तू सांगा ना. पण मी 300 बोलावणी म्हणजे ते काय लिहून का ती ना तो राह गेले. मग मी तुला ट्रान्सफर करा ना. मग म्हणजे गोष्ट कशी राहील? कशी? ओ मना जंगली कबूतर जाईस नाही एवढा काम कर. तेवढं काम नाही बोला चालणार भो. तू एकच काम कर. ते जायचं विचार माल काय म्हणा. काय सांगायचं विचार? माल काय माल? नंदलाल त्यांना जाऊन सांग माझ्याकडे दूध आहे. तुझा भाऊ काय आहे? त्याचं नाव काय करतात मी लिटर? अरे कधी माझी गेलं बघा. अरे कधी घेतलं होतं का? अरे मी तुम्हाला आईची मोठी झाली. काय मग बाप्पा काय ती बाईकडे जाय. तिला मार काय आहे? ती सांग दूध. मग तू सांग दूधचा भाव काय? बरोबर. ती सांग 70 रुपये लिटर. अरे भो ती तर ठोकस. तू आता ठोकस. तुमले मी काय घंटा दिख राहिलो का? तुमले मी 9 लाख दिख राहिलो का? तुम्हाला एजंट आहे? हो एजंट म्हणजे काही वाईट आहे का? अरे आजकाल कोणत्या गोष्टीला एजंट लागस. आणि मग तुला माहितीये का जर आपले वाहन खरेदी करणं असलं तर एजंट. कपाशी ऐकणे असेल तर एजंट. काही व्यवहार करणं असेल तर एजंट. आणि अशा गोष्टी एजंट. कशा? सोयरीक संबंध. संबंध जोडाले बी एजंट. नवीना बापू कडून भिलेली हो भाऊ. बरोबर. अण्णावर देवना बापून भिलेली हो. तेच ना जुडत नको जुडत. तू ती का जाय ना उपडी जा हो. असं काम काही चांगलं नाही. तुला काही मी त्रास देत नाही. काय त्रास दादा? मी भानगड मुळे तुला त्रास आहे. बरोबर आहे ना. भानगड कशी राहत दादा? तुम्ही तरी खपाखप झाली राहणार. अरे भांडण कशी असते? कशी? सकाळी भांडण, दुपारले गोड, दुपारी भांडण, संध्याकाळले गोड, संध्याकाळी भांडण, रातले गोडच गोड. काय करायला? जेवण करायला आपण असं बोमल ना. जेवणले ना. तर जाऊ दे. मी तुला काही त्रास देत नाही. मी बोललेस 300 बाजूले. बाजूला हो. इकडे इकडे मला बोलते इकडे का? काय ग काल का बरं नाही आली तू? घरी मला लई काम होते. अरे काय काम? थोडस काम करता ओली नाही. पावणे 7 संता मुंदा का? आणि मला घर मा काम राहत. काम राहत म्हणे. निसा 5 मिनिटापुरती. हा ना. कुणी नाही. ते चामडा नाही. आय फायबर न होईल तसा नाही विषय. तिला मी समजवतोय ना. नाही का? बरोबर आहे ना. मग भाई तू
तू काल देऊन येणी मग भावना साधा नुकसान व्हायला का अरे साधं नुकसान झालं का तुझ्या साधं संताप बघ तुला राग भावतो राग ना तू मुळे आणि संताप मा तुला मुळे इस्ता आलाय रांता ते आपण काय लिहिलो तू दही दूध टाकलो नी ते दही दूध टाकलो नी उसळत होते म्हणा कुसडी रांतो चोर आलाय रांतो आणि इस्ता आलाय रांतो एवढंच नाही बाई या चिरकांड्या कसं चिरकांडा त्या दही दूध लोणी न्या तेवढे बरोबर आधीच त्या कधी एवढे बाई एवढं नाही 2-3 थेंब तेच ना तोंड मागायचा वटवर उन्हा होतात ना म्हणून पुसली होता नाही असा कधी काय विचारायच का येडा बरं जाऊ दे तिकडे बाजारात एकटी आली का नाही माझी लहान बहीण सुद्धा आहे पाहिलं का बाजारात मी एकटी नाही म्हणे नाही म्हणा लाल बहीण आहे म्हणे बैल का वाहने ती बाजार मागारे हो काय मग अरे लहान बहीण आता जाऊ दे आपण कसं लहान मोठा आहे तशी तीन लहान बहीण आहे बहीण आहे का ते केली होती आपल्या बरोबर म्हणे बजेट नाही होईल एक काम कर तू एकटे नाही ना तुझी बहीण आहे बोलून घेतील लवकर राधा राधा आहे तुमच्या लहान बहिणी आणि तुम्ही मोठे दोघं सख्या बहीण आहे का बरं काय हरकत नाही पण तुमच्या असं चेहऱ्यामध्ये फालटा का आपले मी माझ्या पप्पा सारखी आहे ती माझ्या मम्मी सारखी हो म्हणजे तू तुझ्या पप्पावर पडली आणि ही हिच्या मम्मीवर पडली फालटा दांड काय झाला आई मायावर पडली आणि आई तीन बापावर पडली असं आहे का आई 10-26 तू येईल आणि पिवर येऊ रे आई मायावर पडली तू आणि तू तुला बापर येडी तुले पडणं होतं ना मनावर पडती चेहरा मन सारखा पाहिजे होता वासत म्हणणं एक काम कर हिचं नाव काय सांगितलं तुला आवडतं नाव आहे राधा जी ओ राधा तू मायना फो अरे भाई फोन होता फोन मालक ना मोबाईल वर लवकर बोलत जाय ना मग फोन आणता फोन मोबाईल वर माहिती खोटं वाटतं तुम्हाला खोटं आहे जगरे येईल खोटं वाटणार नाही फोन दाव मोबाईल दे का नाही खरं दे का नाही हा दे का मग फोन ठेवायला जागा आहे का रे हो आई महत्वानी जागा आहे आपाई कसा मोडे हा कडे ना कोण कसं राहतं तुला ते माहिती बरोबर भानगडीच माझ्यावर वर लागायचा मग ठेवाय ना वर लागायचा मधू पडी या उठणी भानगड लाव का बरं मग पहिली दास माणूस दे खिसा माहिती पडी दास बरोबर आणि 8000 दड पिली तर दादा ते कशी का उठे ना मग खाली जर पण भाऊ देखील तर खूपच ना तुम्ही बरं आता आपण लगे आतला शे बरं आपण डबल कुतरत दादा हात पुरत नाही तुम्ही सडासड टाका ते गेले बरं जाऊ दे एक काम करा तुमचा माल वगैरे आम्ही चेक करतो मग नंतर माल घेऊ भाऊ तू माल चेक करतायस ना मग कस काय चेक करा चाटीस ने माल चाटीस चेक कर तुला तर बट्ट चाट्या म्हणते चाट्या म्हणते आणि मग मला सुन्या का म्हणत नाही पण टोन फसाडी दिसू चाटा सावाय राहा नाही चेक कर बरं माल बाई फडका वाजून कर वा वा काय आवाज तर फडका ना इटिन किट कर मोठो यमन उभी राही ना यमन उभी राही चाटायचं असेल तर चाट नाही नित्याची निघ बापरे आप्पा काय म्हणाय चाटा न होते चाट म्हणे ना ते नीटच निघ म्हणे अशी बोलली का बरं भाऊ फुल तयार आहे चाटू देवाले संताप पाय म्हणा चेक कर माल आपण चेक करायच व्हायला आणि कारण की काल आपलं किती नुकसान आहे ना गैर पाणी सोडेल होतं तिने दूध पाणी सोडेल होतं
आवरे मांगे वासना सुंग्या सोन कोकडे धुवाचा माल चिकस करे हो. आता माहिती काय मिसर होता कशी मंदाला कितला वाजता होता 4 वाजता. मग तिले ना आमच्याकडे बकरी येऊ चल बकरीन दूध लागला हा लगेच मी ना दूध दोय राहतो असा लाव सकाळी बरोबर. आणि तुम्ही काम आज आज झालं दवाले गो ते चिकन एवढी येतात हातवर ते चाटा झाला तुम्ही हात दिलो होता नाही ना मग तो वाजायचे तो हा ना दूध तर बकरी पण नाही प्युअर आहे भाऊ प्युअर आहे लेशन. मग बाई आम्हाला माल आवडला. तुम्ही एक काम करा तुमचा माल ठेवा काट्यावर आम्ही बसतात कुट्यावर कुट्यावर काही बसू नको.